महत्त्वाची माहिती घेऊन आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत की 1 ऑगस्टपासून जे या ठिकाणी आपण बघितलं होतं की NC-MC कार्ड, आता हे कशा संबंधित आहे याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत. 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघून घ्या. पण याची जी काही बंधनकारकाची मुदत होती ती 1 ऑगस्टपर्यंत होती, हे आपण पहिल्यांदा बघितलं होतं बघा. 1 ऑगस्टपर्यंतच बंधनकारक आहे. त्यानंतर जर हे कार्ड नसेल तर डायरेक्टली तिकीट लागणार होतं फुल. जी काही सूट आहे ती भेटणार नव्हती. परंतु याची मुदत मी लगेच सांगणार, नंतर सांगत नाही, स्टार्टिंगलाच सांगतो. आता हे बंधनकारक असण्याची मुदत 1 सप्टेंबर म्हणजे 1 ऑगस्ट ते डायरेक्ट 1 सप्टेंबर 1 महिना वाढवली बघा 2026पर्यंत. आता याचं कारण पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, ते आपण पुढे बघूच. बघा, अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड न मिळाल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपर्यंत सवलतीसाठी फक्त आधार कार्ड चालणार आहे. परंतु इथून पुढे आधार कार्ड नसेल तर हे सवलत भेटणार नाही. इथून पुढे जर हे कार्ड नसेल 1 सप्टेंबरनंतर, तर या ठिकाणी NC-MC कार्ड जर नसेल तर या सवलती भेटणार नाही. ज्या सवलती भेटतात म्हणजे महिलांना 50% आहे, 65 वर्ष वय ज्यांचं प्लस आहे त्यांना ज्या सवलती भेटतात त्या इथून पुढे भेटणार नाही. बघा, सवलती आणि नियम. सध्याची मुदत आहे 1 सप्टेंबर 2026पर्यंत, आपण जे आत्ताच बघितलं आहे बघा. आता यासाठी कोण पात्र आहे त्याच्यावर माझा स्पेशल व्हिडिओ आलेला आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये बघू शकता. बघा, महिला 50% सवलत आपल्याला माहीत आहे. त्याबरोबर 65 ते 75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिक यांनासुद्धा 50% सवलत आहे. आणि जे 75+ वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना डायरेक्टली मोफत प्रवास आहे बघा. आता त्यांनी कारण काय दिलं शासनाने या ठिकाणी 1 महिना वाढवण्याचं? त्यांनी सांगितलं की कार्ड मिळण्यामध्ये होणारा उशीर, बघा, कार्ड मिळण्यात होणारा उशीर आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे बघा. कारण अनेक जण आपण बघतोय की लाईनच्या लाईन लागल्यात फक्त हे कार्ड काढण्यासाठी. कारण हे कार्ड महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण 50% सवलत त्यांना प्रवासामध्ये भेटते आणि सरसकट महिला या ठिकाणी या लाईनमध्ये आहेत, कारण त्यांना हे कार्ड काढायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी 1 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढलेली आहे. म्हणजे ज्यांनी कुणी हे कार्ड काढलं नसेल त्यांना विनंती आहे की 1 सप्टेंबरच्या आतमध्ये, म्हणजे 1 महिना तुम्हाला भेटला आहे, तर लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्या. मग हे कुठं काढायचं त्याचीसुद्धा माहिती मी सांगणार आहे बघा. बघा, हे कार्ड नोंदणी केंद्र म्हणजे जवळची ST बस डेपो किंवा अधिकृत स्मार्ट कार्ड जे वितरण केंद्र असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. एक फॉर्म असतो तो भरायचा, ते भरल्यानंतर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड म्हणजे NC-MC कार्ड हे भेटणार आहे बघा. त्यासाठी डॉक्युमेंटसुद्धा आपण सांगितले आहेत. आधार कार्ड महत्त्वाचंच आहे, पण त्यासोबत तुमचा फोटो असेल, तुमचा मोबाईल असेल, अकाउंट तुमचं एक झेरॉक्स असेल, हे या ठिकाणी जमा करायचं आहे. आणि आधारशी मोबाईल नंबर हा लिंक असावा, हे पुन्हा मी सांगतो आहे, लक्षात घ्या. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या अकाउंटशी आणि आधार कार्डची लिंक असावा. ही महत्त्वाची अपडेट आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा लक्षात घ्या. यासाठी शासनानं काही शुल्क ठेवलं आहे बघा. अनेक योजनेमध्ये शुल्क लागत नसतं, पण या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, जे या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की नवीन कार्ड काढण्यासाठी 199 रुपये हे शुल्क आहे आणि जुने ST स्मार्ट कार्ड दिल्यास 149 रुपये बघा. हे स्पष्ट लक्षात घ्या. अनेक जण वाद घालतील आणि घालतात की 200 रुपये मागतायत, तर 199 रुपये आहेत, हे पुन्हा सांगतो. आणि जुने ST स्मार्ट कार्ड दिल्यास ते आहे 149 रुपये. यामुळे ही माहिती आहे आणि खूप उपयुक्त माहिती आहे, कारण 50% बचत लांबच्या प्रवासामध्ये खूप महत्त्वाची असते. ज्यांचा डेलीचा प्रवास आहे, ज्या महिलांचा, त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या आणि NC-MC कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्या. कारण इथून पुढे वाटत नाही की मुदत वाढेल. 1 सप्टेंबरपर्यंत त्यांनी सांगितलं की आपण मुदत वाढवली. आता जुलै समजा आपण बघतोय की संपलेला आहे, आता ऑगस्ट स्टार्ट आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर 1 महिना त्यांनी मुदत दिली. त्यामुळे या 1 महिन्याच्या आतमध्ये जे आपले लाभधारक आहेत, जे आपल्या बहिणी असतील किंवा ज्या आपल्या महिला आहेत, ज्या योजनेचा लाभ घेत आहेत, जे वृद्ध व्यक्तिमत्व आहेत, ज्यांचं 60+ वय आहे, 75+ असेल तर फ्रीच आहे, गव्हर्नमेंटनं स्वतः सांगितलं आहे. परंतु ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे हे कार्ड असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल काय होतं, कॉमेडी व्हिडिओ असेल ना, सगळे लाईक करतात, कमेंट करतात, परंतु एखाद्या व्यक्तीनं माहिती सांगण्यासाठी किंवा समाजाचे उपयुक्त काही चॅनल चालू केले तर सपोर्ट पाहिजे तसा भेटत नाही बघा. कारण प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो की चांगलं द्यायचा, परंतु आज समाजाचं असं झालं आहे की जे वायफट आहे, जे समाजामध्ये नको आहे, अशा गोष्टीला लोक सपोर्ट करतात. आणि ज्या ठिकाणी चांगली माहिती भेटते, समाजाच्या उपयुक्त अशी माहिती आहे, आपल्या भविष्यासाठी काही माहिती चांगली आहे, त्यांना पाहिजे तसा सपोर्ट आपला समाज आज करत नाही. त्यामुळे अनेक जणं नाविलाजानं आज आपण सोशल मीडियावर बघतो की फक्त डान्सचे व्हिडिओ किंवा त्यांना माहिती आहे चांगल्या व्हिडिओला लोक सपोर्टच करत नाही. त्यामुळे सुद्धा कुठेतरी समाज ह्या त्या गोष्टीकडे जास्त आकर्षित होऊ लागला आहे. जे आपल्या वैचारिक माणसं आहेत त्यांना विनंती आहे की अशी चॅनल जी असतील, माझं चॅनल नाही इतर कुणाचंही चॅनल असेल, अशा चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजे काय, जर आपला व्हिडिओ आला तो बघा, आपल्या आसपास जे ग्रुप आहेत, फेसबुकचे असतील, व्हॉट्सअपचे असतील, त्यांना शेअर करा. कारण सपोर्ट भेटला, सबस्क्रायबर वाढले तर माझं जे काही कॉन्फिडन्स आहे, माझी काम करण्याची जी इच्छा आहे ती अजून वाढेल आणि मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती, नवनवीन योजनांविषयी माहिती घेऊन येईल. त्यामुळे सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय हिंद.